नमस्कार मित्रांनो, प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडरच्या ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्टॉप लॉस। आज आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या या लेक्चरमध्ये स्टॉप लॉस म्हणजे काय, स्टॉप लॉसचे प्रकार कोणकोणते, स्टॉप लॉस कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने लावता येतो, स्टॉप लॉस लावण्याची गरज काय आहे आणि स्टॉप लॉसचे फायदे कोणकोणते, अशी संपूर्ण स्टॉप लॉसची थेअरी प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। पहिले पाहू स्टॉप लॉस म्हणजे काय। स्टॉप लॉस या नावातच अर्थ आहे स्टॉप द लॉस। आपण प्रत्येक ट्रेड हा प्रॉफिट कमवण्यासाठीच करत असतो, परंतु आपला जर अंदाज चुकला किंवा मार्केट आपल्या ॲनालिसिसच्या विरोधी चालायला लागले तर आपणाला त्या ट्रेडमधून नुकसान होण्यास सुरुवात होते। ते होणारे नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी आणि या ट्रेडमधून आपणाला कमीत कमी तोटा व्हावा या उद्देशाने आणखीन एक स्क्वेअर ऑफ ट्रेड आपण प्लेस करून ठेवतो, त्याला स्टॉप लॉस म्हणतात। त्यामुळे आपणाला होणारा तोटा हा कमी होतो। जर मार्केटमध्ये आपण बाईंग पोझिशनमध्ये असेल तर स्टॉप लॉस कशा प्रकारे लावायचा ते पाहू। जर आपल्या ॲनालिसिसनुसार मार्केटमध्ये तेजी येणार आहे म्हणून आपण या प्राइसला बाय ऑर्डर प्लेस केली, म्हणजे या प्राइसला ट्रेड केला आणि मार्केट आपल्या ॲनालिसिसनुसार चाललेच नाही, त्याने विरोधी दिशा घेतली आणि मार्केट खाली यायला लागले किंवा मार्केटमध्ये अचानक मोठी मंदी आली तर आपणाला खूप तोटा होऊ शकतो। हाच तोटा मर्यादित करण्यासाठी, कमीत कमी तोटा होण्यासाठी आपण या बाय ऑर्डरच्या खालील प्राइसला स्टॉप लॉस ऑर्डर लावून ठेवणार, जी एक सेल ऑर्डरच असणार आहे, जी आपणाला या पोझिशनमधून बाहेर काढेल आणि होणारा मोठा तोटा टळेल, कमी प्रमाणात आपणाला तोटा होईल। आपण सेलिंग पोझिशनमध्ये असताना स्टॉप लॉस कशा प्रकारे लावायचा ते पाहू। जर आपल्या ॲनालिसिसनुसार मार्केट मंदीमध्ये येणार आहे, आपण या प्राइसला सेल ऑर्डर प्लेस केली आणि मार्केट आपल्या ॲनालिसिसनुसार चाललेच नाही, त्याने विरोधी दिशा घेतली आणि मार्केट वरतीच जायला लागले किंवा मार्केटमध्ये अचानक मोठी तेजी आली तर आपल्याला खूप तोटा होऊ शकतो। हाच मोठा तोटा मर्यादित करण्यासाठी, कमीत कमी तोटा होण्यासाठी आपण या केलेल्या ॲनालिसिसनुसार या सेल ऑर्डरच्या वरील प्राइसला स्टॉप लॉस ऑर्डर लावून ठेवणार, जी एक बाय ऑर्डरच असणार आहे, जी आपणाला या पोझिशनमधून बाहेर काढेल आणि होणारा तोटा टळेल, कमी प्रमाणात आपणाला तोटा होईल। आता पाहू स्टॉप लॉसचे प्रकार कोणकोणते आहेत आणि वेगवेगळ्या कोणकोणत्या पद्धतीने आपण स्टॉप लॉस लावू शकतो। स्टॉप लॉसचे हे 3 प्रकार आहेत। पहिला आहे प्रायमरी स्टॉप लॉस, दुसरा आहे ब्रेक इव्हन स्टॉप लॉस आणि तिसरा आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस। आता वन बाय वन प्रत्येक स्टॉप लॉस आपण समजून घेऊ। पहिले पाहू प्रायमरी स्टॉप लॉस। हा साधा सरळ नॉर्मल स्टॉप लॉस आहे, हे सर्वजण नॉर्मली यूज करतात। कोणताही ट्रेड मार्केटमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला प्रायमरी स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे। जर आपली बाईंग पोझिशन असेल तर स्टॉप लॉस कशा प्रकारे लावायचा ते पाहू। हा एक निफ्टीचा कॅन्डल चार्ट आहे। मार्केटमध्ये या ठिकाणी एक बुलिश हॅमर कॅन्डल पॅटर्न बनवला आहे। ॲनालिसिसनुसार मार्केटमध्ये तेजीला सुरुवात होणार आहे म्हणून आपण या हॅमर कॅन्डल क्लोज प्राइसला बाय करणार आहे आणि लगेच या हॅमर कॅन्डलच्या लोच्या खाली 7777चा आपण स्टॉप लॉस लावणार आहे। याला प्रायमरी स्टॉप लॉस म्हणतात। हॅमर कॅन्डल पॅटर्नची स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी तुम्ही हे लेक्चर पाहू शकता आणि तुम्ही इथे पाहू शकता मार्केट आपल्या ॲनालिसिसच्या विरोधात चालत आहे। जर आपण प्रायमरी स्टॉप लॉस लावलाच नाही तर आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो। आणि जर आपली सेलिंग पोझिशन असेल तर प्रायमरी स्टॉप लॉस कशा प्रकारे लावायचा ते पाहू। हा एक निफ्टी कॅन्डल चार्ट आहे। मार्केटमध्ये या ठिकाणी एक बेरिश मारुबोजू कॅन्डल पॅटर्न बनवला आहे। ॲनालिसिसनुसार मार्केटमध्ये मंदीला सुरुवात होणार आहे म्हणून आपण या मारुबोजू कॅन्डल क्लोजिंग प्राइसला सेल करणार आणि लगेच मारुबोजू कॅन्डलची जी हाय प्राइस आहे याच्यावरती म्हणजे 14,000ला आपण स्टॉप लॉस लावणार। हा झाला आपला प्रायमरी स्टॉप लॉस। मारुबोजू कॅन्डल पॅटर्न स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी तुम्ही हा लेक्चर पाहू शकता आणि तुम्ही ते पाहू शकता मार्केट आपल्या ॲनालिसिसच्या विरोधात चालत आहे। जर आपण प्रायमरी स्टॉप लॉस लावलाच नाही तर आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो। आता पाहू ब्रेक इव्हन स्टॉप लॉस। जर मार्केटमध्ये आपली बाईंग पोझिशन असेल तर ब्रेक इव्हन स्टॉप लॉस कशा प्रकारे लावायचा ते पाहू। मार्केटमध्ये या ठिकाणी एक बुलिश हॅमर कॅन्डल पॅटर्न बनला आहे। ॲनालिसिसनुसार मार्केटमध्ये तेजीला सुरुवात होणार आहे म्हणून आपण या हॅमर कॅन्डल क्लोज प्राइसला बाय केले आणि लगेच हॅमर कॅन्डल लोच्या खाली प्रायमरी स्टॉप लॉस लावला। मार्केट आपल्या अपेक्षेनुसार वरती टार्गेटकडे निघाले असेल तर आपण आपला प्रायमरी स्टॉप लॉस मॉडिफाय करून ज्या प्राइसला आपण बाय केले
त्याच प्राइसला स्टॉप लॉस लावायचा, याला ब्रेक इव्हन स्टॉप लॉस म्हणतात। कारण अचानक मार्केटमध्ये जर मंदी आली तर आपणाला तोटा होणारच नाही, फक्त ब्रोकरेज म्हणजे दलाली लागेल। आणि तुम्ही इथे पाहू शकता मार्केट आपल्या ॲनालिसिस नुसार चालत आहे आणि आपले टार्गेट दिलेले आहे। आणि जर सेलिंग पोझिशन असेल तर ब्रेक इव्हन स्टॉप लॉस कशा पद्धतीने लावायचा ते पाहू। मार्केटमध्ये या ठिकाणी एक बेरिश मारुबोजू कॅन्डल पॅटर्न बनला आहे। ॲनालिसिस नुसार मार्केटमध्ये मंदीला सुरुवात होणार आहे, म्हणून आपण या मारुबोजू कॅन्डल क्लोज प्राइसला सेल करणार आणि लगेच मारुबोजू कॅन्डल हायच्या वरती प्रायमरी स्टॉप लॉस लावणार। मार्केट आपल्या अपेक्षेनुसार खाली टार्गेटने निघाले असेल तर आपण आपला प्रायमरी स्टॉप लॉस मॉडिफाय करून ज्या प्राइसला आपण सेल केले त्याच प्राइसला स्टॉप लॉस लावणार, याला म्हणतात ब्रेक इव्हन स्टॉप लॉस। कारण अचानक मार्केटमध्ये जर तेजी आली तर आपला तोटाच होणार नाही, फक्त ब्रोकरेज म्हणजे दलाली लागेल। आणि तुम्ही इथे पाहू शकता मार्केट आपल्या ॲनालिसिस नुसारच चालत आहे, आपले टार्गेट साध्य झालेले आहे। आता आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस पाहू आणि तिन्ही पद्धतींचा कशा प्रकारे उपयोग करायचा ते सुद्धा पाहू। जर आपली बाईंग पोझिशन असेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा लावायचा ते पाहू। हा एक निफ्टीचा कॅन्डल चार्ट आहे। मार्केटमध्ये या ठिकाणी बुलिश हॅमर कॅन्डल पॅटर्न बनवला आहे। ॲनालिसिस नुसार मार्केटमध्ये तेजीला सुरुवात होणार आहे, म्हणून आपण या हॅमर कॅन्डल क्लोज प्राइसला बाय केले आणि लगेच हॅमर कॅन्डल लोच्या खाली प्रायमरी स्टॉप लॉस लावला आणि मार्केट आपल्या अपेक्षेनुसार वरती टार्गेट निघाले, म्हणून आपण प्रायमरी स्टॉप लॉस मॉडिफाय करून प्राइसला बाय केले, त्याच प्राइसला ब्रेक इव्हन स्टॉप लॉस लावला। मार्केटने आपले टार्गेट दिले तरी पण आपण त्या ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण स्टॉप लॉस वरती शिफ्ट करतच राहणार, यालाच ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात। म्हणजे आपण ब्रेक इव्हन स्टॉप लॉस मॉडिफाय करून टार्गेट प्राइसची जी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या खाली फर्स्ट ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार आणि या सेकंड टार्गेटची वाट पाहणार। सेकंड टार्गेट दिले तरी आपण ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण फर्स्ट ट्रेलिंग स्टॉप लॉस मॉडिफाय करून सेकंड टार्गेट प्राइसची जी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या खाली सेकंड ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार आणि या थर्ड टार्गेटची वाट पाहणार। थर्ड टार्गेट दिले तरी आपण ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण सेकंड ट्रेलिंग स्टॉप लॉस मॉडिफाय करून टार्गेट प्राइसची जी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या खाली थर्ड ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार। अशा प्रकारे जोपर्यंत आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण स्टॉप लॉस आपल्या ॲनालिसिस नुसार वरती शिफ्ट करत राहणार। आणि तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आहे आणि आपण या ट्रेडमधून बाहेर पडलो आहे। अशा पद्धतीने ज्या ट्रेडमधून आपण एवढेच प्रॉफिट कमवणार होतो त्याच ट्रेडमधून आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा उपयोग करून एवढे जास्त जवळजवळ ठरवलेल्या प्रॉफिटच्या तिप्पट प्रॉफिट कमवलेले आहे। जर आपली सेलिंग पोझिशन असेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस कशा पद्धतीने लावायचा ते पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे। मार्केटमध्ये या ठिकाणी एक बेरिश मारुबोजू कॅन्डल पॅटर्न बनवला आहे। ॲनालिसिस नुसार मार्केटमध्ये मंदीला सुरुवात होणार आहे, म्हणून आपण या मारुबोजू कॅन्डल क्लोज प्राइसला सेल करणार आणि लगेच मारुबोजू कॅन्डल हायच्या वरती प्रायमरी स्टॉप लॉस लावणार आणि मार्केट आपल्या अपेक्षेनुसार खाली टार्गेटकडे निघाले, म्हणून आपण प्रायमरी स्टॉप लॉस मॉडिफाय करून ज्या प्राइसला सेल केले त्याच प्राइसला ब्रेक इव्हन स्टॉप लॉस लावणार। मार्केटने आपले टार्गेट दिले तरी पण आपण त्या ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण स्टॉप लॉस खालती शिफ्ट करतच राहणार, यालाच ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात। म्हणजे आपण ब्रेक इव्हन स्टॉप लॉस मॉडिफाय करून टार्गेट प्राइसची जी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या वरती फर्स्ट ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार आणि या सेकंड टार्गेटची वाट पाहणार। सेकंड टार्गेट दिले तरी आपण या ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण फर्स्ट ट्रेलिंग स्टॉप लॉस मॉडिफाय करून सेकंड टार्गेट प्राइसची जी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या वरती सेकंड ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार आणि या थर्ड टार्गेटची वाट पाहणार। थर्ड टार्गेट जरी दिले तरी आपण ट्रेडमधून बाहेर पडणार नाही, आपण सेकंड ट्रेलिंग स्टॉप लॉस मॉडिफाय करून टार्गेट प्राइसची जी ब्रेकआउट कॅन्डल आहे या कॅन्डलच्या वरती थर्ड ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार। अशा प्रकारे जोपर्यंत आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण स्टॉप लॉस आपल्या ॲनालिसिस नुसार खालती शिफ्ट करतच राहणार। तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आहे आणि आपण ट्रेडमधून बाहेर पडलो आहे। अशा पद्धतीने ज्या ट्रेडमधून आपण एवढेच प्रॉफिट कमवणार होतो त्याच ट्रेडमधून आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा उपयोग करून एवढे जास्त म्हणजे ठरवलेल्या प्रॉफिटच्या जवळजवळ तिप्पट प्रॉफिट कमवलेले आहे।
आता पाहू स्टॉप लॉसची गरज काय आहे आणि स्टॉप लॉसचे फायदे कोणकोणते आहेत। प्रत्येक ट्रेडला हा प्रायमरी स्टॉप लॉस लावलाच पाहिजे, कारण स्टॉप लॉस हा वेळेवर होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून आपले रक्षण करतो। तुम्हाला जर प्रोफेशनल ट्रेडर बनायचे असेल आणि कंटिन्युअसली मार्केटमधून प्रॉफिट कमवायचे असेल तर तुम्हाला स्टॉप लॉसचा उपयोग हा करावाच लागेल। विदाउट स्टॉप लॉस ट्रेडिंग केल्याने तुम्ही तुमचे मार्केटमधील संपूर्ण भांडवल फक्त एका ट्रेडमध्येच गमावून बसाल। प्रत्येक बिझनेसमध्ये थोडेफार नुकसानी होतच असते। जसे थोडेफार नुकसान होणे हा जसा बिझनेसचा भाग आहे, तसे स्टॉप लॉस हिट होणे हा सुद्धा प्रोफेशनल ट्रेडिंगचाच एक भाग आहे। आणि कधी कधी मार्केट स्टॉप लॉस हिट करते आणि टार्गेट देते, म्हणून बहुतांश नवीन ट्रेडर स्टॉप लॉसच लावत नाहीत, हे अयोग्य आहे। स्टॉप लॉस हिट होईल आणि नुकसान होईल म्हणून स्टॉप लॉसच लावायचा नाही, हे आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटात नेऊ शकते। तुम्हाला या स्टॉप लॉसच्या थेअरीबद्दल काही विचारायचे असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा, त्याचे उत्तर मी नक्कीच देईन। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल। पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील, त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। ते माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।